कळंबोलीत आज सुप्रिया गटाचा मेळावा होणार आहे। शरद पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। कळंबोलीमध्ये आज सुप्रिया गटाचा मेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पक्षफुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच कळंबोलीमध्ये येणार आहेत। सभास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। नवी मुंबईतील कळंबोली येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज जाहीर सभा होणार आहे। आपण सभेस्थळी आहोत। सभास्थळी कशा पद्धतीची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 5 ते 6 हजार जे आहे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित राहणार आहे। श्यामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटी या ठिकाणी या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पक्षफुटीनंतर पनवेलमधील कळंबोली येथे ही पहिली सभा असून शरद पवार जे आहेत ते पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार आहेत याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कार्यक्रमाचे आयोजक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। पाण्याच्या बाबतीत तिसरं म्हणजे ह्या एरियामध्ये 1983-84 साली सिडकोने माथाडी कामगारांना घरं दिलीत। ती घरं जवळजवळ सगळी पडण्याच्या याच्यावर आहेत आणि त्या रिन्युएशनचा महत्त्वाचा मुद्दा आहे। स्टील मार्केटमधील माथाडी कामगारांचा प्रश्न आहे। असे अनेक प्रश्न आम्ही साहेबांच्या सिल्वर ओक घरी सांगितलेले आहेत आणि या योगे या बैठकी योगे साहेब म्हणाले मी पनवेलला येतो आणि त्याच्यातून काय तोडगा काढायचा ते सिडको असू दे, महाराष्ट्र शासन असू दे, नाहीतर महापालिका असू दे, मी त्याविषयी त्यांना मार्गदर्शन करून मीटिंग बोलवायला लावीन। नक्कीच पनवेलमधील ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जे आहे शरद पवार या ठिकाणी येणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आयोजकांनी व्यक्त केलेल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।